तुम्हाला सुद्धा तुमची स्वतःची एक सोशल मीडिया एजन्सी रन करायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग सोबतच सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे फेसबुक मार्केटिंग असेल, इंस्टाग्राम मार्केटिंग असेल, तर या सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करायच्या आहेत. म्हणजेच जर तुम्ही दोन सर्व्हिसेस एकत्र कोलॅबोरेशन करून जर एखाद्या क्लायंटला असेल किंवा एखाद्या बिझनेसला प्रोव्हाइड करता, तर याचं सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे तुम्ही एकत्र दोन सर्व्हिस प्रोव्हाइड करताय. त्यामुळे तुमचे जे पॅकेजचे रेट असतील तर ते इन्क्रीज होतात. त्यामुळे जर तुम्ही सोशल मीडिया एजन्सी रन करणार आहात, चालू करणार आहात, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर सोशल मीडिया एजन्सी रन करणं तितकंच सोपं आहे आणि तितकंच अवघड आहे. बट तुम्ही किती पेशन्सनी काम करताय, तुम्ही एफर्ट्स किती देताय, तुमची क्रिएटिव्हिटी किती शो करताय आणि तुम्ही सगळा जो तुमचा प्लॅन आहे, बिझनेस प्लॅन जो आहे, तर तो किती इफेक्टिवली तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट करताय. तर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात की तुमचं सोशल मीडिया एजन्सी चालू तर सगळ्यांची होते, पण ती ग्रो होण्याची प्रोसेस काय असणार आहे, स्पीड काय असणार आहे, तर ते तुमच्या बिझनेस स्ट्रॅटेजीवरती डिपेंड करतं. आणि आय थिंक सगळ्यांना ही जी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे तर ती एक्सप्लेन करणं किंवा ती समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मी आज तुम्हाला अशा काही स्ट्रॅटेजीज सांगणार आहे, ज्या तुम्ही यूज केल्या तर नक्कीच तुमची सोशल मीडिया एजन्सी जी आहे तर ती फास्टमध्ये तुम्ही ग्रो करू शकणार आहात. स्ट्रॅटेजी नंबर फर्स्ट आहे की रिसर्च अँड आयडेंटिफाय युअर नीश. तर आता इथे दोन नीश तुम्हाला आयडेंटिफाय करायचे आहेत. एक तर तुम्हाला ग्राफिक्स डिझाईन करता येत आहे, बट तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग करणार आहात. तर सोशल मीडिया मार्केटिंगमध्ये तुमचे एक्सपर्टाईज काय काय असणार आहे, म्हणजे तुम्ही फेसबुक मार्केटिंग करणार आहात, इंस्टाग्राम मार्केटिंग करणार आहात, तर हे सगळ्यात पहिलं तुम्हाला इथे डिसाईड करून ठेवायचं आहे. आणि सेकंड नंबर तुम्हाला डिसाईड करायचं आहे म्हणजे तुमचा टार्गेट ऑडियन्स काय असणार आहे. तर तुम्ही इन जनरल सगळ्यांनाच नाही मेसेज करू शकणार आहात, कारण ते नंतर पुढे जाऊन तुमच्यासाठी खूप जास्त हेक्टिक होऊन जाणार आहे. त्यामुळे इथे तुम्हाला तुमचा टार्गेटेड ऑडियन्स, फॉर एक्झाम्पल तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंग किंवा ग्राफिक्स तुम्ही कोणासाठी बनवणार आहे, सलूनसाठी बनवणार आहात, तर फक्त सलूनचेच ऑडियन्स जे असतील तर त्यांना टार्गेट करा. जिमसाठी करणार आहे तर जिमचंच ऑडियन्स टार्गेट करा. सलून, जिम, हॉटेल, रेस्टॉरंट्स, इंटेरियर डिझायनर्स, फूड सर्व्हिस, तर या बऱ्याच ऑडियन्स आहे, तर यांना सोशल मीडिया मार्केटिंगचे खूप जास्त रिक्वायरमेंट असते. त्यामुळे तुम्ही हा जो फील्ड आहे तर तो टार्गेट करू शकता. त्यानंतर सेकंड थिंग आहे डेव्हलप स्किल्स अँड नॉलेज. ठीक आहे, आता तुम्हाला स्किल्स आणि नॉलेज शिकायचे आहे. सगळ्यात पहिली स्किल म्हणजे तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग. तर कॅनवा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला कॅनवा येत आहे तर नक्कीच तुम्ही याच्यावरती कॅरी ऑन करू शकता. जर तुम्हाला कॅनवा येत नसेल तर तुम्हाला ही जी स्किल आहे तर ती शिकावी लागणार आहे. सोबतच तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग करायचं आहे, म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यावं लागणार आहे की फेसबुक अकाउंट कसे क्रिएट करायचे, त्यानंतर फेसबुकचं अल्गोरिदम कसं आहे, आपण याच्यावरती कंटेंट कसा बनवू शकतो, कोणता कंटेंट व्हायरल होतो, हॅशटॅग्स कोणते वापरायचे, स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला डिटेलमध्ये 1 to 1 सगळ्या स्टडी कराव्या लागतील. सध्या डिजिटल मार्केटिंगमध्ये जे काही ट्रेंड्स चालू आहेत, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ग्राफिक डिझायनिंगमध्ये सध्या जे काही ट्रेंड्स चालू आहेत तर या सगळ्या ट्रेंड्सना तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि हे जे ट्रेंड्स असतील तर ते तुम्हाला नेहमीच तुमच्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये कंटिन्युअसली अपडेटेड राहायचं आहे आणि जास्तीत जास्त नॉलेज, जास्तीत जास्त स्किल्स तुम्हाला शिकायचे आहेत. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगमध्ये कॅनवा येत असेल तर वेल अँड गुड, तुम्ही सोशल मीडिया एजन्सी चालू करू शकता. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगमध्ये कॅनवा येत नसेल तर आपले कॅनवाचे स्पेशल ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस चालू असतात. आता नेक्स्ट बॅच अजून डेट अनाऊन्स नाही झालेली, अनाऊन्स झाल्यानंतर मी नक्कीच इन्फॉर्म करेन, बट तुम्ही या नंबरवरती इन्क्वायरी जी आहे तर ती करू शकता. त्यानंतर थर्ड नंबर आहे डिफाईन युअर सर्व्हिसेस. ठीक आहे, तर डिफाईन युअर सर्व्हिसेसमध्ये काय काय येतं. तुम्ही ॲक्च्युअलमध्ये आता क्लायंट्सवरती काम करायला चालू करणार आहे, तर तुम्ही कोणते कोणते सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहात तर हे तुम्हाला क्लायंट्सना तुमच्या सगळ्यात पहिला सांगावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही ग्राफिक्स करणार आहात, त्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी काही कंटेंट बनवणार आहात का, रील्स बनवणार आहात का, रील्स एडिट करून देणार आहात का, कम्युनिटी पोस्ट तुम्ही त्यांना काही बनवून देणार आहात का, डिजिटल मार्केटिंगमध्ये पेड ॲडव्हर्टिजमेंट येतात तर ते तुम्ही करणार आहात का. तर या सगळ्या गोष्टी, सोशल मीडिया ॲनालिटिक्स तुम्ही त्यांचे करणार आहात का, म्हणजे सोशल मीडिया कसा ग्रो होतोय, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिलं डिसाईड करायच्या आहेत. आणि हे सगळं डिसाईड करायच्या आधी तुम्हाला थोडंसं फेसबुक, इंस्टाग्रामबद्दल डिटेलमध्ये नॉलेज जे आहे तर ते घेणं आवश्यक आहे. तर आपली सिरीज चालू आहे सोशल मीडिया मार्केटिंगची, त्यातला हा एपिसोड नंबर 2 आहे. तर याची मी एक सेपरेट प्लेलिस्ट बनवते आपल्या चॅनलवरती. तर स्टेप बाय स्टेप फेसबुक कसा वापरायचा, स्टेप बाय स्टेप इंस्टाग्राम कसा वापरायचा आणि ओव्हरऑल एक सोशल मीडिया एजन्सी तुम्ही कशा प्रकारे ग्रो करू शकता, तर हे सगळं तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. तर त्याचाच हा
पार्ट नंबर 2 आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. सोबतच आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अगदी सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला समजेल आणि अगदी सोप्या भाषेमध्ये एक्सप्लेन करणार आहोत. त्यामुळे नक्कीच तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे तर ती बेनिफिशियल असणार आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 4 आहे क्रिएट अ बिझनेस प्लॅन. आता क्रिएट अ बिझनेस प्लॅन म्हणजे काय? कुठलाही व्यवसाय तुम्ही चालू करणार आहात तर त्याच्यासाठी एक सेपरेट प्लॅन कशा अकॉर्डिंगली तुमच्या स्टेप्स तुम्ही घेणार आहात तर हे बनवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी तुमचं मिशन काय असणार आहे, तुमचं विजन काय असणार आहे हे डिसाईड करणं खूप महत्त्वाचं आहे. सोबतच मार्केट ॲनालिसिस, म्हणजे सध्या मार्केटमध्ये तुमचे कॉम्पिटिशन्स काय आहेत, तुमचं टार्गेट मार्केट कोणतं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही सलून्सवरती काम करताय तर त्या फील्डमधलं थोडंसं तुम्हाला ॲनालिटिक्स स्टडी करायला लागणार आहे की कशा प्रकारचे डिझाईन्स लागतात किंवा कशा प्रकारचे सर्व्हिसेस या फील्डला लागतात आणि तुमच्या क्लायंट्सचे काय रिक्वायरमेंट आहे. तर हे स्टडी करून त्या अकॉर्डिंगली तुमचा बिझनेस प्लॅन बनवणं खूप जास्त महत्त्वाचं असते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही सलूनच्या क्लायंटसाठी काम करताय तर सलूनसाठी काय काय लागतात, तर सलूनसाठी इंस्टाग्रामचे पोस्ट लागतात, त्यानंतर त्यांना स्पेशली रील्स पण लागतात, डिजिटल ॲडव्हर्टिजमेंट, पेड ॲडव्हर्टिजमेंट पण लागतात. या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला करता येतात का, किंवा तुमच्याकडे तुम्ही एखादी टीम किंवा तुमच्यासोबत कोलॅबोरेशनमध्ये तुम्ही एखादी टीम ठेवू शकता सो दॅट इझिली या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही तुमच्या क्लायंट्सना प्रोव्हाइड करू शकता. तर तुमचा बिझनेस प्लॅन तुम्हाला डिसाईड करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्राइसिंगसुद्धा तुमचं डिसाईड करायचं आहे इनिशियल स्टेजलाच. म्हणजे तुम्ही पॅकेजेस कसे देणार आहात, मंथ वाईज देणार आहात, मग तुमचं पॅकेज बेसिक पॅकेज कितीपासून चालू होणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ग्राफिक डिझायनिंगची फक्त ग्राफिक डिझायनिंगची सर्व्हिस घेतली तर तुमचं बेसिक पॅकेज 1000 पासून चालू होईल. 10 पोस्ट तुम्ही त्याच्यामध्ये देताय, फेस्टिवल पोस्ट फ्री देताय. त्यानंतर जर तुम्ही सोशल मीडिया मार्केटिंगची सर्व्हिस घेतली तर तुम्ही साधारण 2500 पासून पॅकेजेस चालू करणार आहात, 1500 पासून 2000 पासून पॅकेजेस चालू करणार आहात. मग त्याच्यामध्ये तुम्ही सोशल मीडियामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम देणार आहात, त्यानंतर तुम्ही 10 पोस्ट देणार आहात या पॅकेजमध्ये. तर हे सगळे पॅकेजेस तुमचे फुल्ली तुम्हाला डिझाईन करायचे आहेत. मग या पॅकेजेसच्या व्यतिरिक्त जर क्लायंटला अजून काय हवं असेल, फॉर एक्झाम्पल त्यांना रील्स हवे आहेत किंवा त्यांना अजून कोणता तरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हँडल करून हवा आहे, तर मग त्याचे जे असतील तर ते सेपरेट चार्जेस तुम्हाला क्लायंटना जे आहेत तर ते सांगावे लागतील. आणि त्यानंतर तुम्हाला फायनल प्रोजेक्शनमध्ये तुम्ही कोणते कोणते टूल्स वापरणार आहात, म्हणजे कोणते कोणते सॉफ्टवेअर्स तुम्ही वापरणार आहात, ते पेड आहेत, फ्री आहेत, कशा प्रकारे मार्केटिंग तुम्ही करणार आहात. कारण मार्केटिंग, तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करणं तितकंच महत्त्वाचं आहे की तुम्ही ही सर्व्हिस प्रोव्हाइड करता, तर हे जास्तीत जास्त लोकांना पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची ॲडव्हर्टिजमेंटसाठी कशा प्रकारे तुमचा प्लॅन वर्कआउट करायचा आहे तर हे सुद्धा तुम्हाला इनिशियल स्टेजला स्टडी करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. इन केस जर तुम्हाला काही एम्प्लॉईज लागत असतील किंवा काही टीम मेंबर्स लागत असतील तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे पेमेंट देणार आहात, कमिशन बेसिसवरती देणार आहात की सॅलरी बेसिसवरती देणार आहात, तर हे सुद्धा तुम्हाला इनिशियल स्टेजलाच डिसाईड करून ठेवायचं आहे. त्यानंतर 5th वन इज रजिस्टर युअर बिझनेस. तर रजिस्टर बिझनेस करणं इनिशियल स्टेजला खूप इम्पॉर्टंट आहे असं नाही आहे, बट येस इम्पॉर्टंट आहे. रजिस्ट्रेशनमध्ये सिम्पली तुम्ही उद्योग आधार किंवा शॉप ॲक्ट लायसन्स जे आहे तर ते काढू शकता. दोन्ही मिळून जरी म्हटलं तरी अप्रॉक्सिमेटली 1000 to 1500च्या आतच तुम्हाला हे जे रजिस्ट्रेशन्स आहेत तर ते करून मिळणार आहेत. सो दॅट तुम्हाला तुमचा जो व्यवसाय आहे तर तो रजिस्ट्रेशन, आणि नंतर सुद्धा इन फ्युचर तुम्हाला हे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तुमच्या इतर कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये हे जे तुमचं बिझनेस रजिस्ट्रेशन्स आहे तर ते तुम्ही शोकेस करू शकता. एक प्रकारचं लायसन्स असतंय ते तुमच्या बिझनेसचं, तुमचं ब्रँड जे आहे तर ते तुम्ही रजिस्टर करता. त्यामुळे नक्कीच तुम्ही बिझनेस रजिस्ट्रेशन जे आहे तर ते करून ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज बिल्ड युअर ऑनलाईन प्रेझेन्स. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. तर इथे ऑनलाईन प्रेझेन्स करण्यासाठी तुम्हाला एक सेपरेट वेबसाईट वगैरे काहीच नाही. तर फ्री टूल्स जे आहेत जसं की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सॲप बिझनेस असेल, तर व्हॉट्सॲप बिझनेसचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर व्हॉट्सॲप बिझनेस अगदी डिटेलमध्ये कसा सेट करायचा तर ते मी दाखवलेलं आहे. तर फेसबुक आणि इंस्टाग्राम 2 आणि यूट्यूब हे 3 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. इथे तुमचा जे काही तुमची सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करणार आहात तर ती शोकेस करा. फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्राफिक डिझाईनची सर्व्हिस करणार आहात तर तुम्ही सध्या जे काही प्रोजेक्ट्स घेतलेले आहेत किंवा तुमचं जे काही काम आहे तर ते शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओजमध्ये तुम्ही ते शोकेस करा, शॉर्ट्स अपलोड करा. सेम शॉर्ट्स यूट्यूबवरती तुम्ही अपलोड करू शकता आणि तीच शॉर्ट्स तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती ॲज अ रील म्हणून अपलोड करू शकता. लॉंग व्हिडिओज तुम्ही बनवताय तर ते लॉंग व्हिडिओज तुम्ही फेसबुकवरती पण अपलोड करू शकता, सोबतच इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरती सुद्धा अपलोड करू शकता. तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स जो आहे तर तो तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी, ग्रो करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. कारण इतर लोक जे आहेत तर ती तुम्हाला सोशल मीडिया थ्रूच कनेक्ट
कनेक्ट करणार आहेत. कारण सध्या आपण बघतोय की सोशल मीडियाची पॉवर जी आहे तर ती जास्त आहे आणि सोशल मीडियावरती बऱ्याच लोकांना भरपूर बिझनेस जो आहे तो मिळतो. कारण तुम्ही माझे लास्ट व्हिडिओज बघताय तर माझे ग्राफिक डिझायनिंगचे जे क्लासेस होते तर ते फक्त आणि फक्त यूट्यूबमुळे जास्तीत जास्त एका व्हिडिओमुळे व्हायरल झाले आणि त्या व्हिडिओ थ्रू मला खूप जास्त बिझनेस जो आहे तर तो मिळाला. त्यामुळे सध्या सोशल मीडिया जे आहे तर ते खूप इफेक्टिव्ह आहे एखादा बिझनेस जो आहे तर तो ग्रो करण्यासाठी. त्यामुळे तुमचं जे काही काम आहे, तुमचे जे काही स्किल्स असतील तर ते चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती प्रेझेंट करायचे आहेत. त्याच्यामध्ये मेजरली फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब 3 सोशल मीडिया यूज करा. इतर कुठला नाही वापरला तरी चालेल. आणि तुमचे केस स्टडीज त्याच्यामध्ये मेन्शन करा. म्हणजे तुम्ही आतापर्यंत कोणते कोणते प्रोजेक्ट्स केलेत. जर तुमच्याकडे कोणते प्रोजेक्ट्स नसतील तर तुम्ही कुठलेही प्रोजेक्ट्स तुमचा पोर्टफोलिओ म्हणून रेडी करू शकताय. आणि तुमचं जे काम आहे स्क्रीन रेकॉर्डिंग करा. मोबाईलवरती एखादी डिझाईन तुम्ही बनवताय तर स्क्रीन रेकॉर्डिंग करा आणि फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती सेम स्क्रीन रेकॉर्डिंग विथ व्हॉइस ओव्हर तुम्ही त्याच्यामध्ये काय काय केलं आहे किंवा विथ म्युझिक तुम्ही जे आहे तर ते अपलोड करू शकता. तर सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया प्रेझेन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही सोशल मीडिया एजन्सी चालू करणार आहात तर तुम्हाला तुमचा सोशल मीडिया प्रेझेन्स जो आहे तर तो ॲक्टिव्ह ठेवला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे तुमचा सोशल मीडिया जो आहे तर तो ग्रो केला पाहिजे. आणि ग्रो करण्यासाठी तुम्हाला मेजर काही नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली रील्स, पोस्ट असतील किंवा तुमचं इंडस्ट्रीमधलं नॉलेज असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला शेअर करावं लागणार आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे नेटवर्किंग. तर नेटवर्किंग खूप इम्पॉर्टंट आहे या बिझनेससाठी. तर नेटवर्किंग म्हणजे काय, तर नेटवर्किंग तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मेथडमध्ये करू शकता. जर ऑनलाईन करताय तर वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे असतील तर ते यूज करा. जर तुम्ही लोकलमध्ये करताय तर तुमच्या लोकलचे जे व्यवसाय असतील, फॉर एक्झाम्पल लोकलचे काही सलून्स असतील, जिम्स असतील, हॉटेल्स असतील, रिसॉर्ट्स असतील, तर तुमचे जे प्लॅन्स आहेत, इंट्रोडक्टरी जे प्लॅन्स आहेत तर ते त्यांच्यासोबत शेअर करा आणि नक्कीच तुम्ही त्यांना तुमच्या सोशल मीडिया एजन्सीचा पार्ट जो आहे तो करून घेऊ शकता. तुमचे टेस्टिमोनियल्स सध्या तयार करणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं. टेस्टिमोनियल्स म्हणजे काय, तर तुमचे क्लायंट्स किंवा तुमचे प्रोजेक्ट्स तुमच्याबद्दल काय बोलतात तर हे तुमचे रिव्ह्यूज, इन शॉर्ट टेस्टिमोनियल्स म्हणजे, तर हे तयार करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला नेटवर्किंग जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणात करावं लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे की मार्केट युअर एजन्सी. तर मार्केट युअर एजन्सी म्हणजे काय, तर तुम्ही सोशल मीडियावरती तुमचा प्रेझेन्स तर ऑलरेडी ठेवलेला आहे, बट तुम्ही पेड ॲडव्हर्टिजमेंट करू शकता. डिजिटल मार्केटिंग थ्रू एखादी ॲडव्हर्टाईज बूस्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुमच्याकडे काही ऑफर असेल, एक्साइटिंग ऑफर असेल, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एखादी सर्विस डिस्काउंटेड ऑफरमध्ये देत आहे. फॉर एक्झाम्पल आता सध्या आपल्याकडे ऑफर चालू आहे की जे लेडीज एंटरप्रेन्युअर आहेत, विमेन एंटरप्रेन्युअर आहेत, तर त्यांच्यासाठी माझ्याकडे सोशल मीडिया एजन्सी, सोशल मीडिया मार्केटिंगचं जे पॅकेज आहे तर ते फक्त आणि फक्त 2,500 रुपये आहे. त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंग सोबतच सोशल मीडियामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम हे जे 2 प्लॅटफॉर्म्स आहेत तर ते मी फक्त आणि फक्त 2,500 रुपयाला, जर विमेन एंटरप्रेन्युअर्स असतील, त्या व्यवसायाचं मालक जो आहे तर ती एक लेडीज असेल तर हे जे पॅकेज आहे तर ते मी डिझाईन केलेलं आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे पॅकेजेस तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता, इंटरेस्टिंग पॅकेजेस. आणि हे पॅकेजेस जे असतील तर ते तुम्ही पेड ॲडव्हर्टिजमेंट थ्रू जास्तीत जास्त लोकांपर्यंत बूस्ट करू शकता. लीड्स जे असतील तर त्या जनरेट तुम्ही करू शकता. ऑफरचे प्रमोशन्स तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये डिस्काउंट ऑफर असेल किंवा काही वेगवेगळे ऑफर्स असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकता. त्यानंतर तुम्ही प्रमोशन पण करू शकताय, कोलॅबरेशन पण करू शकताय वेगवेगळ्या यूट्यूबरसोबत. जसं की मी सध्या तुम्ही बघताय की आपलं 2 वेळा वाव समृद्धी चॅनलवरती प्रमोशन झालेलं आहे. त्यानंतर सख्या बहिणी सख्या जावा या चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आपलं जे प्रमोशन आहे तर ते झालेलं आहे. तर कोलॅबरेशन तुम्ही इतर यूट्यूबरसोबत असेल किंवा इतर व्यावसायिकांसोबत, इंस्टाग्रामचे इन्फ्लुएन्सर्स असतील, फेसबुकचे इन्फ्लुएन्सर्स असतील, तर यांच्यासोबत सुद्धा तुम्ही कोलॅबरेशन जे आहे तर ते करू शकताय. म्हणजेच तुमचा बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये तुम्हाला मदत होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज डिलिव्हर एक्सेप्शनल रिझल्ट्स. आता डिलिव्हर रिझल्ट्स म्हणजे काय, तुम्हाला जे प्रोजेक्ट्स मिळतात, इनिशियल स्टेजला तुम्हाला जे प्रोजेक्ट्स मिळतात तर फोकस करा, ट्राय करा की हे प्रोजेक्ट्स असतील त्याची क्वालिटी तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे देणार आहात. रिझल्ट्स जे आहेत तर ते चांगल्या प्रकारे देणार आहेत. तर त्यांचे ग्राफिक्स असतील तर ते तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना डिझाईन करून देणार आहात. त्यांना काही रिव्हिजन्स वगैरे लागणार असतील तर ते तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करताय. कारण सध्या जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल, जर तुम्ही शिकत असाल तर हा जो क्लायंटकडून मिळणारा फीडबॅक आहे तर तो तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तो तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. जरी वेगळ्या प्रकारचे जरी फीडबॅक्स असले तरी मी तुम्हाला सजेस्ट करते की सगळे जे फीडबॅक्स असतील तर ते पॉझिटिव्हली घ्या. प्रत्येक फीडबॅकमधून काही ना काहीतरी नवीन गोष्टी ज्या असतील तर ते आपल्याला शिकायला मिळत असतात. आणि हे जे फीडबॅक्स असतील तर हे तुम्ही यूज करून चांगल्या प्रकारे तुम्ही ग्रो करू शकता. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त
क्वालिटी वर्क प्रोव्हाइड करण्यामध्ये प्रयत्न करा. सुरुवातीच्याच नाही, इथून पुढच्या सगळ्याच कामांमध्ये. बट इनिशियल प्रोजेक्ट्स तुमच्यासाठी रेफरल तुम्हाला मिळू शकतात, दुसरे प्रोजेक्ट्ससुद्धा मिळू शकतात. त्यामुळे हे जे प्रोजेक्ट्स घेण्यासाठी तुम्हाला क्वालिटी सर्व्हिस जी आहे तर ती प्रोव्हाइड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. सोबतच कम्युनिकेट रेग्युलरली विथ युअर क्लायंट्स. तुमच्या क्लायंटसोबतचं कम्युनिकेशन असेल, म्हणजे एखादा क्लायंट तुम्ही क्लोज केला, एखादा क्लायंट तुमच्यासोबत काम करणार आहे, तर कंपल्सरी त्या क्लायंटसोबतचा एक व्हॉट्सॲपचा सेपरेट ग्रुप क्रिएट करायचा. जरी तुम्ही दोघेच असला, म्हणजे तुम्ही आणि तुमचा क्लायंट दोघेच ग्रुपमध्ये असला तरी चालेल, बट तुम्हाला एक व्हॉट्सॲपचा ग्रुप क्रिएट करायचा आहे. त्या ग्रुपमध्ये क्लायंटचा सगळा डाटा, क्लायंटला काय रिक्वायरमेंट आहेत, त्यांचे कसे फोटोज हवे आहेत, काय स्ट्रॅटेजी त्यांना हवी आहे, तर हे सगळं ते मेसेज करतील. सोबत तुम्ही सुद्धा तुमचे जे काय फीडबॅक असेल किंवा तुमचे जे काय पॉईंट्स असतील तर ते तुम्ही मेसेज करू शकता. आणि ज्यावेळी तुमची एजन्सी ग्रो होते, ज्यावेळी तुमच्याकडे ग्राफिक डिझायनर्स असतात किंवा सोशल मीडिया मॅनेजर्स असतात, मग त्यावेळी त्या ग्रुपमध्ये तुम्ही ती जी दुसरी 2-3 लोकं असतील तर ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकताय. म्हणजे सगळा जो व्यवसाय असेल तुमचा किंवा त्या पर्टिक्युलरली बिझनेसचा जो काही सोशल मीडिया प्रेझेन्स असणार आहे तर तो अगदी स्मूथली रन होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, आता सध्या माझ्याकडे जे काही माझे क्लायंट्स आहेत त्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप मी ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेले आहेत. आणि माझ्याकडे ग्राफिक डिझायनर्स आहेत टीम मेंबरमध्ये, त्यानंतर माझ्याकडे सोशल मीडिया मॅनेजर्स आहेत. त्यामुळे क्लायंटची जी काय रिक्वायरमेंट येतात तर ते क्लायंट डायरेक्टली ग्रुपमध्ये मेसेज करतात. ग्राफिक डिझायनर्स त्या मेसेजेसना रिस्पॉन्ड करतात, त्या अकॉर्डिंगली त्यांना फोटोज बनवून देतात. आणि त्यानंतर ते फोटोज ओके झाल्यानंतर, क्लायंटकडून त्या फोटोजला अप्रुव्हल आल्यानंतर सोशल मीडिया मॅनेजर्स जे की त्याच ग्रुपमध्ये असतात तर ते हा जो कंटेंट आहे तर तो पोस्टसुद्धा करतात. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे, जरी मी असले आणि मी नसले, जरी मी मेसेजेस बघितले आणि नाही बघितले, तर ही जी प्रोसेस आहे सोशल मीडिया एजन्सीची तर ती स्मूथली रन होते. त्यामुळे व्हॉट्सॲपचा ग्रुप जो आहे तर तो कंपल्सरी तुम्ही लीड क्लोज केल्यानंतर क्रिएट करा. आणि त्यानंतर स्केल युअर बिझनेस, म्हणजेच नेहमीच तुम्ही कुठल्याही स्टेजला आहात, तुम्ही इनिशियल स्टेजला आहात किंवा तुम्ही वरच्या स्टेजला आलेला तर तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तर तो अजून जास्त कसा ग्रो करणार आहात तर याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. मग त्यामध्ये तुमची सर्व्हिसची क्वालिटीसुद्धा तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे. सोबतच तुमची क्लायंट्सची जी क्वांटिटी आहे तर तीसुद्धा तुम्हाला इम्प्रूव्ह करायची. मग त्याच्यासाठी वेगवेगळे स्टेप्स तुम्हाला जर घ्यायचे असतील, कोलॅबरेशन्स असतील, डिजिटल मार्केटिंग असेल, तर या ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर त्या सगळ्या तुम्ही करू शकता. तर हे होते काही पॉईंट्स जर तुम्हाला सोशल मीडिया एजन्सी चालू करायची असेल तर खूप डिटेलमध्ये. कारण मी जे सोशल मीडिया एजन्सी चालू केलेले आहे मी अगदी स्क्रॅचपासून केलेल्या आहे, त्यामुळे माझा जो एक्सपिरियन्स आहे तर अगदी आहे असा रॉ एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि ज्या स्टेजला तुम्ही आहात तर नक्कीच आय थिंक तुम्हाला ही व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर आपले कमिंग व्हिडिओजमध्ये आपण फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तर हे अकाउंट्स कसे ओपन करायचे, कसे हँडल करायचे, त्यानंतर प्लॅनर कसा सेट करायचा, तर डिटेलमध्ये ही जी स्टडी आहे तर ते आपण करणार आहोत. ओव्हरऑल सोशल मीडिया एजन्सी कशी चालू करायची. तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. सोबतच सिरीज ज्या तर ती मी प्लेलिस्ट ॲड करणार आहे. तर सिरीजचा प्रत्येक एक पार्ट तुम्हाला वीकमधून एकदा जो आहे तो अवेलेबल होईल. त्यामुळे प्लेलिस्ट नक्की चेक करा, सगळे एपिसोड्स तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.